आवाज येतोय का ग हो मॅम. स्वरांजली? ओके. So now today we learn string concepts. Okay. So any idea about string, guys? स्वरांजली तुझा माईक म्यूट कर. काय स्ट्रिंग बद्दल काय आयडिया? रितेश, कौस्तुभ, नथिंग. Okay. Now we just accept user from one by one character, right? कॅर ह्या डेटा टाईप मध्ये आपण फक्त एकच कॅरेक्टर ऍक्सेप्ट करू शकत होतो, बरोबर आहे. सो आता आपल्याला पूर्ण नेम घ्यायचं असेल किंवा पूर्ण एक वर्ड घ्यायचं असेल, पूर्ण लाईन घ्यायची असेल, तर आपण काय यूज करणार आहोत? स्ट्रिंग. पण सी मध्ये स्ट्रिंग मीन्स व्हॉट? स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. ओके. स्ट्रिंग इज अ collection of character. It is called string, right? They have a user defined data type and built-in data type. User defined and built-in. आता ह्याच्यामध्ये दोन फंक्शन आपण मोस्टली हे करतो. आता युजर डिफाईन तर स्ट्रिंग मध्ये काही ऍक्सेस नाही करता येणार आपल्याला, आपण बिल्ट इन फंक्शन जास्त करून तरी यूज करणार आहोत. ठीक आहे. मग आता मला फॉर एक्झाम्पल युजर कडून स्ट्रिंग घ्यायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या वेने युजर कडून स्ट्रिंग ऍक्सेप्ट करू. जसं की अरे मध्ये काय होतं, आपण वन बाय वन नंबर ऍक्सेप्ट करून एकाच व्हेरिएबल मध्ये मल्टिपल डेटा असाइन करतो, बरोबर आहे. तर स्ट्रिंग मध्ये काय करणार आहे, वन बाय वन कॅरेक्टर आपण ऍक्सेप्ट करणार, त्याचा एक नेम म्हणून एखाद्या आपण त्या अरेला असाइन करणार आहोत. कारण की सी मध्ये आपण डिरेक्टली पूर्ण होल वर्ड ऍक्सेप्ट करत नाही, म्हणजे करता येत नाही. वन बाय वन आपल्याला तो डेटा ऍक्सेस करावा लागतो. दॅट्स वाय वी यूज स्ट्रिंग युजिंग ॲरे. ठीक आहे. सो मग बघूयात आपण की कसं आपण असाइन करणार आहोत. सो डेफिनेशन काय आली, काय स्ट्रिंगची? वन बाय वन we one by one accept the collection of character. It is called the string. For example, मी एक मोनिका लिहिते इथे. When our string is n, then by default we assign /0. v म्हणजे आपण आपल्याला सिस्टीम काय करते, असाइन /0. एखाद्या आपल्याला गोष्टीची लिमिट माहिती असते, हा नंबर एवढ्यापर्यंत आपल्याला द्यायचा आहे, तो नंबर तेवढ्यापर्यंत द्यायचा आहे. पण स्ट्रिंगचं असं काय आहे का, डिफॉल्टली नाहीये. फॉर एक्झाम्पल मी मोनिका घेतलं तर 1 2 3 4 5 ला ती एंड होतीये. कौस्तुभचे लेंथ जास्त असेल, रितेशची रितेशचं काही लेंथ कमी असेल, जास्त असेल. वर्ल्ड ब्लेझिंग घेतलं मी, त्याची लेंथ मोठी असते, ह्याचं एंड कुठं होतंय का माहित नाहीये. मग आपण काय करतो किंवा सिस्टीमने काय केलंय आपल्याला, तुम्ही किती पण काही घ्या, पण वेन युअर स्ट्रिंग इज एंड, देन आपल्याला त्याच्या पाठीमागे शेवटी काय मिळतं, /0. तिथे आपली स्ट्रिंग काय झालेली आहे, एंड झालेली आहे. त्याला आपल्याला पर्टिक्युलर नंबर नाही देता येते ना, कारण की युजर कुठलाही नेम टाकू शकतो, कुठलाही लाईन टाकू शकतो, आपल्याला माहित नाही ती कुठे एंड होणार आहे. मग ती बाय डिफॉल्ट कशाने एंड होते, /0 ने एंड होते. ठीक आहे. एक एक्झाम्पल बघूयात आपण. स्वरांजली कळतंय? येस मॅम. तर थोडं वेगळ्या टाईपचं प्रोग्रामिंग आहे, बघूयात आपण. इंट आय पण डिफाईन करणे मला लागणार आहे, म्हणून मी कॅर ch घेतलंय. ठीक आहे. इथे तुम्ही अशा पद्धतीने पण देऊ शकता. डबल कॉल मध्ये मी मोनिका दिलं, हे काय करते, वन बाय वन त्याचं असाइन. किंवा मी एक
क्लास नावाने मी व्हेरिएबल क्रिएट करते आणि जे मी टाकते डब्ल्यू कोमा ओ कोमा आर कोमा एल कोमा डी आणि शेवटी काय येईल ह्याच्या स्लॅश 0 येईल. हे कशाने एंड होणार आहे? सेमिकोलनने एंड होईल. ठीक आहे. ओके इथे का एल मी टाकलं. आपण ह्या दोन्ही वेनी पण आपण काय केलंय स्ट्रिंग असेल ही कॉन्स्टंट स्ट्रिंग झाली. युजर कोण स्ट्रिंग घेतोय का आपण? नाही. ठीक आहे आता आपल्याला 1 बाय 1 काय करायला लागणार आहे? प्रिंट करायला लागणार आहे. मग मी सपोज प्रिंट एफ केलं की ते काय होईल? एक प्रिंट एफ करते मी आणि इथे मी काय करते %d देते. सॉरी पर्सेंट काय येईल आपला सी आणि इथे मी ch देते आणि सेमिकोलॉन देते. एक्झिक्यूट मध्ये जाते कंपाइल अँड रन करते. एरर आली. ठीक आहे. सपोज मी ते साईज डिफाईन केली. स्वरांजली एवढ्या वेळ का नाही सांगितलं ग? एक्झिक्यूट मध्ये जाते कंपाइल अँड रन करते मी. ठीक आहे. अरे बापरे आज काहीच सपोर्ट नाही करते बघूया. जस्ट सेकंड म्हणजे फाईलला एरर येत आहेत आज. काय आलं आउटपुट स्वरांजली? यम आलं बरोबर की नाही? पण आता आपल्याला होल 1 बाय 1 प्रिंट करायचे म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागणार आहे? लूप यूज करावं लागणार. विदाउट लूप मला काय करायला 0 1 2 3 असं देत बसायला लागेल तर ते पॉसिबल नाहीये. त्यासाठी मी काय यूज करते? फॉर लूप यूज करणार आहे. आय इक्वल 0 असाइन करते. आय लेस दॅन 7 मी आता मला माहित आहे त्याची साईज किती आहे किंवा काय किती आहे. त्यानंतर लेंथ फंक्शन पण शिकवेन मी तुम्हाला पण आता तरी मी 7 बाय डिफॉल्ट देते त्याला घेऊन. ठीक आहे. आता इथे आले प्रिंट करते. प्रिंट ऑफ पर्सेंट आय मध्ये 0 आहे. 0 लेस दॅन 7 आहे. येस. ch ऑफ 0 मध्ये काय प्रिंट होईल? यप. आय आपला 1 झाला. ch ऑफ 1 मध्ये काय आहे? ओ ते काय होईल? प्रिंट होईल. एक्झिक्यूट मध्ये जाते आणि कंपाइल अँड रन करते. अरे बापरे एम 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 झालं. ओके इथे मी हे 10 नाही द्यायला पाहिजे बरोबर ना? ch ऑफ आय द्यायला पाहिजे बिकॉज ऑफ आय काय होत तिथे आपलं इन्क्रीमेंट होते. आय मध्ये 0 आय मध्ये 1 आय मध्ये 2 आहे असे इन्क्रीमेंट होईल ना. मी 0 दिले बाय डिफॉल्ट तर फक्त ते लूप फिरणार 7 टाइम आणि 7 टाइम काय प्रिंट करेल? यमच प्रिंट करेल. ठीक आहे. सो एक्झिक्यूट मध्ये जाते आणि कंपाइल अँड रन करते. कळालं इथपर्यंत मोनिका? राईट. स्वरांजली कळालं हे? येस मॅम. आता मी फक्त काय करते दुसरा अजून एक फॉर लूप घेते फॉर CLS साठी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये घेतलं तर मी इथे पण प्रिंट करू शकते पण आपलं आउटपुट कसं येईल? MWOON म्हणजे एक कॅरेक्टर एक कॅरेक्टर हे असेल तसं चालेल का आपल्याला? नाही. सो आपण त्यासाठी काय करूयात एक वेगळंच लूप घेऊयात. ठीक आहे. एक्झिक्यूट मध्ये जाते कंपाइल अँड रन करते. आला मोनिका वर्ल्ड आला. स्पेस वगैरे द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता आपल्याला ह्याची लेंथ किती आहे माहित नाहीये. मी बाय डिफॉल्ट दिली आहे 7. मी ते काय करणार str len नावाचं फंक्शन यूज करणार आहे. त्या स्ट्रिंग लेंथने काय करतं आपल्या नेम मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते काउंट करतं बाय डिफॉल्ट. आणि कशामध्ये डेटा आहे आपला? CLS ह्या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. त्याचा डेटा सगळा जो काही काउंट होईल तो आपला कशामध्ये येणार आहे? स्ट्रिंग लेंथ मध्ये येणार आहे. ठीक आहे. सो एक्झिक्यूट मध्ये जाते आणि कंपाइल अँड रन. मी पुष्ट उलट एरर गेली तर बरंच आहे नाहीतर मग चेक करूयात. string string.h. ठीक आहे. झालं काउंट ते म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही किती पण त्याच्यामध्ये आता मी सपोज तिथे पुढे काय करते बी करते
बी एल कोमा देते. म्हणजे त्याची लेंथ मी किती वाढवली तरी काउंट करण्याची गरज आहे का? नाही. ते ऑटोमॅटिकली हे काय करणार आहे? काउंट करणार आहे. का इथपर्यंत स्ट्रिंग हे बाय डिफॉल्ट आपले हे पार्ट झाला, हा पण असाइन केला. पण आपल्याला आता काय करायचंय? युजर कोड ऍक्सेप्ट करायचे. ते करण्यासाठी आपण यूज करणार आहोत प्रिंटफ, स्कॅनफ. त्यानंतर आपण गेटेस्ट आणि पुटेस्ट पण फंक्शन बघणार आहोत. ठीक आहे. सो